स्मार्ट अहमदनगर न्यूज। वंचित बहुजन आघाडीचे शहर कार्यकारिणीची नगर तालुका लोकसभा निवडणूक संदर्भात बैठक। या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक किशन चव्हाण सर, भटके मुक्त समन्वयक अरुण जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शन करत जिल्हा अध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, शहर जिल्हा अध्यक्ष हनीफबाई शेख, भिंगार शहर अध्यक्ष JD शिरसाट, भिंगार उपाध्यक्ष गणेश राव, नगर शहर जिल्हा महासचिव अमर निर्भवने, नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटे, त्याचप्रमाणे नगर महासचिव रवी किरण जाधव, युवा जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटोळे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष प्रवीण मोरे, राणीमणी शाखेचे हाशिम रिजाई, प्रसिद्ध प्रमुख आबिद शेख संघटक आदी उपस्थित होते। धाऱ्यांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून जरी महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले असले आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर होत नाही, अशी सगळ्याच महाविकास आघाडी, आमच्यापेक्षाही महाविकास आघाडी आणि महायुतीला सगळ्यात मोठी चिंता आहे की तुमचा उमेदवार का जाहीर होत नाही, कधी जाहीर होणार, अशा पद्धतीच्या चर्चा ते करतात। परंतु लवकरच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचे उमेदवार जाहीर करणार आहेत। गेली 5 वर्ष आम्ही सातत्यानं काम करतो आणि म्हणून गाव पातळीपर्यंत आमची बांधणी झालेली आहे। सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये म्हटलं तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही OBC प्रवर्गाला दिली जाणार आहे, त्याच्यावरती एकमत झालेलं आहे। आणि म्हणून प्राथमिक बैठकीमध्ये पहिल्या फेजमध्ये काय काम करायचं कार्यकर्त्यांनी, त्याची तयारी आज या ठिकाणी या बैठकीच्या निमित्ताने झालेली आहे। आमच्यासमोर फार मोठं आव्हान नाही आहे, कारण दोन्ही उमेदवार हे भाजपचे उमेदवार आहेत। एक भाजपचा अधिकृत आहे आणि दुसरा भाजपचा पुरस्कृत आमदार आहे, उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे। त्याच्यामुळं या मतदारसंघामधील संविधानवादी जो मतदार आहे, तो मतदार त्याला पर्याय हा वंचित बहुजन आघाडीच आहे आणि म्हणून आम्ही ताकदीनं ही निवडणूक लढवणार आहोत, मतदारांपर्यंत जाणार आहोत आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी सज्ज झालेली आहे।